हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी तुम्हाला हे भांडे काळे झालेले आहेत जादूच्या पाण्याने एकदम नवीन कशी करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू सत्व. ते प्रत्येकाच्या घरात असतं. ते मुख्यतः ढोकळा बनवण्यासाठी वापरतात. 20 रुपयाला घेतली थोडी, महाग पण नाही जास्त. असं आहे. लिंबू सत्व घ्यायचं आहे आणि 1 चमचा मीठ घ्यायचं आहे. लिंबू सत्व आणि मीठ हे दोन्ही घ्यायचे आहेत. त्यामुळे थोडंसं पाणी घालून हे पतलं असं करून घ्यायचं आहे. थोडंसं पातळच करायचं आहे. हे लिंबू सत्व जरा माझ्याकडे बऱ्याच दिवसात होतं त्यामुळे कडक झालं आहे. खड्यामध्ये होतं ते, त्याच्यामुळे त्याला थोडंसं हे करून पातळ करून घ्यायचं आहे. घट्ट आहे ना ते थोडंसं. आणि हेच पाणी लावून मी तुम्हाला भांडी एकदम नवीन कशी करून दाखवणार आहे. जे आपण पाणी करून घेतलं लिंबू सत्व आणि मिठाचं, ते आता फक्त घ्यायचं हातात लावायचं आहे आणि काळी होती इकडे आणि इकडे फरक दिसतोय ना. इकडे बघा हे काळा काळा आहे, इकडे बघा पाणी लावले ते स्वच्छ झालंय. ते स्वच्छ होणार आहे. जास्त पण घासायची आवश्यकता नाही. नुसतं हात फिरवलं तरी स्वच्छ होतं. इकडे बघा काळा काळा आहे आणि इकडे बघा किती फरक झाला. फक्त पाण्याचा हात घ्यायचा नसतं लावायचा. जास्त घासायची पण गरज नाही. बघू शकता कळशी किती स्वच्छ निघली. आता हे पण तुम्हाला दाखवणार आहे. हात लावून नुसतं क्लीन होते एकदम.
पण बघा किती मस्त क्लीन झालं एकदम. नुसता हात लावला तर स्वच्छ होतं. हे बघा. बघू शकता तुम्ही किती स्वच्छ निघली होती. पहिल्यांदा कशी होती आणि आता बघू शकता. हा कांदा पण बघू शकता तुम्ही. पहिल्यांदा कसा होता आता कसं झालं आहे ते बघू शकता. फक्त 2च गोष्टी मी वापरल्या त्याच्यासाठी आणि भांडी बघा ना किती छान निघले, स्वच्छ झाले एकदम. काहीच मेहनत घ्यावी लागत नाही, एकदम स्वच्छ होतात. तुम्ही पण करून पहा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जास्त काहीच मेहनत घ्यावी लागली नाही त्याला, पटकन निघली. ही कळशी तर खूप जुनी आहे, भरपूर 20 वर्षापूर्वीची. ती पण एकदम स्वच्छ निघली. भांडे एकदम स्वच्छ निघले, तसे असं वाटतंय की नवीनच आहेत. बघू शकता तुम्ही. तुम्ही पण हे करून बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. Bye.